आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला त्यावेळी वापस सगळ्याचा आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना साहित्य ही प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण बघतो की जे पवित्र आत्म्याची आपल्याला अनेक गोष्टीचं चमत्कार किंवा चिन्ह दिसली जातात. आत्मा नेहमी माणसाला मदत देतो. एक आत्मा दुष्ट आहे, माणसाला खातो. टेन्शन, आजार, समस्या, संकट, निराशा ही उत्पन्न केली जात असतात. आणि या दुष्ट आत्म्याचं काम आहे सतावणं. बरोबर. मार्क 5वा अध्यायामध्ये किंवा मध्ये 8 अध्यायामध्ये आपण वाचतो 28 पासून वचन. मग ती समुद्राच्या पलीकडे परसीकरांच्या देशात आली. वचन 2. आणि तो वचनातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला. बघा इकडे अशुद्ध आत्मा लागलेला होता. कोणता आत्मा? आता जेव्हा पवित्र आत्मा आहे तर पवित्र कार्य करते. बरोबर. म्हणते 22 मध्ये पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे. बरोबर. मी नाही बोलणार, तुमच्याही त्याचा आत्मा बोलेल. समजलं. आणि हालेलुया. जेव्हा योहानमध्ये 14 अध्याय वचन 26 मध्ये आपल्याला हे शिकवण दिलेले आहे. शिक्षण 2 प्रकारे माणसाला शिकवण आहे. बघा, पवित्र आत्मा शिकवणार आहे, दुष्ट आत्मा नफरत पेरणार आहे. माणसामध्ये दुष्ट आत्मा माणसाला सतावतो. आता ह्या 5 अध्यायामध्ये 2000 सुमारे दुःखाचा मोठा कळप यो अशुद्ध आत्मेने डोंगरावरून कड्यावरून खाली पडून कळप नष्ट केले. एका माणसाच्या अंगामध्ये किती आत्मे होते जरा बघा. आपण कधी कधी आपल्याला आत्मे समजत नाही कसे असतात. खोटं बोलायचा, भांडण करायचा, नफरत करायचा, चोरी करायचा, सर्व वाईट गोष्टीचं ते आत्मे आहे. आणि हे आत्मे हळूहळू शरीरामध्ये प्रवास करून त्या स्वतःच्या जीवनामध्ये इतका मोठा खतरनाक नफरत तयार करते. तो कोणाचाच नाही. इकडे कोणाचीच नसते. कसे ते कबरातून निघाल्यावर त्याला भेटला. तू कबरेत राहत होता. कुठे? मग त्याला साखर करणारी बांधून ठेवली. आता कोणाला शक्य होते. विचारता माणूस मेल्यावर कबरेत घेऊन टाकतात. बरोबर. ठेवतात की नाही? पण त्याला जी नेऊन टाकलेला होता. समजलं तुम्हाला? मग तिकडे आता जर तिकडे काय करायचं ते करू दे, जाऊ दे तिकडेच. कुठे? कबरेमध्ये. मेला तरी मग कोणाला काढायचं ते काढो, काय टाकायचं ते टाकू, तिकडेच ना. तो काय करत होता? एवढा रागिष्ट होता, दगड धोंडी घेऊन. पण हे बघा, पवित्र आत्मा आपल्या सगळ्यामध्ये आत्मा आहे. 17:17 या आत्मेची थोडीशी शरीराला किंमत ठेवा. भले पाप तुमच्या जीवनात एवढं होतात ते होते. बरोबर. काय घडतात ते घडू दे, पण एक ना एक दिवस तुम्हाला येशू जवळ वळावं लागेल पश्चातापानं, तर स्वर्गात जाईल. लोकांनी तुमच्यावर अत्याचार करू दे, अन्याय करू दे, पण देव तुम्हाला सोडणार नाही. देव तुमच्या जोडीला आहेच. अत्याचार करणाऱ्या लोकांबरोबर पापी लोकांसाठी पण आलेला आहे आणि पवित्र लोकांसाठी पण. तर तुम्हाला विचार करायचा आहे, याला जितेची घरच्या लोकांनी निवडून टाकलं. कुठे टाकलं? कबरेत. आपल्यामध्ये भांडण नफरत झालं, आपण सुद्धा एकमेकाशी बोलणं बंदलो. बरोबर. नवरा बायकोशी, बायको नवऱ्याशी, मुलं पोरांशी, आईशी बापाशी, म्हणजे हे शेवटचा काळ आहे.
पण मनुष्य देवाने शिकवलेले या पृथ्वीचं राज्य आहे ते का घेतलं? बरोबर. मला आता सांगायचं आहे, काही कमी आहे तर शॉर्टकट मध्ये तिकडून बाजूला करतो. अशुद्ध आत्मा आल्यावर काय काय करते हे नव्या कराराला. पण जुन्या कराराला मी सांगतो, जुन्या करारामध्ये उत्पत्ती 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय, 4 अध्याय वाचा. बरोबर. आणि ह्या 4 अध्यायांमध्ये तुम्हाला एक सिस्टम देतो, कारण एवढं आपल्याला माहिती नाही. परमेश्वराने शून्यापासून सर्व निर्माण केलं का नाही केलं? निर्माण केलेलं आहे. आता आकार शून्यातून आला. बरोबर बरोबर. आता हे 7 दिवस काम केलं. 7व्या दिवसामध्ये त्यांनी विश्रांती घेतली. सकाळ रात्रीचे 12 वाजून सुरुवात केली. बरोबर. संध्याकाळ झाली, सकाळ झाली, हा पहिला ना. मग तुम्ही सांगता संध्याकाळी पहिला दिवस. सकाळ उजेडत की नाही? AM आणि PM 12 तास. AM म्हणजे सकाळ, 12 तास रात्रीची. PM त्याला बोलतो काय? 12च्या नंतर आता PM सुरू झालेला आहे. बरोबर. नंतर रात्रीचे 12 नंतर AM सुरू होईल. तर दुपारचे 12 वाजेला 1 सेकंद कमी असतात. ओके. मग लगेच PM सुरू होईल. 12 तास PM, 12 तास AM. म्हणजे सकाळ 12 तास आणि संध्याकाळ रात्रीपर्यंत 12 तास. ओके. आता ते सांगतो. आता ह्यामध्ये 6वा दिवस काम करत राहिला. बरोबर. 7व्या दिवसामध्ये पवित्र म्हणून त्यांनी 1 दिवस सुरुवात केली. कुठून? दुसरा अध्याय वाचायला सुरुवात केली. मग मला सांग. आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. वचन देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्यांनी 7व्या दिवशी विसावा घेतला. 7व्या दिवसाचं काम संपवलं. म्हणजे 7वा दिवस येणार आहे त्या अगोदर त्यांनी काम संपवलं ना. 7व्या दिवसामध्ये त्यांनी विश्रांती केली. तर कशी केली विश्रांती जरा बघूया. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. कोणता? शब्बात, शनिवारचा दिवस बनवलेला. आता येशूच्या काळात पुनरुत्थित म्हणजे रविवार. लोक आज रविवारला सन्मान करतात नव्या करारा बाबतीत, पण जुन्या करारा बाबतीत जर बघितलं तर शनिवारच्या दिवशी शब्बात म्हणजे त्या दिवशी काम कष्ट करायचं नाही, तर त्या दिवशी प्रार्थना करायची, देवाची स्तुती करायची, देवाला धन्यवाद द्यायचा की 6 दिवसात काम कष्ट करून देवाने आम्हाला. तेव्हा तुम्हाला काम नव्हतं. परमेश्वराने आदाम लावणं जेव्हा बनवलं ना तेव्हा कामधंदा नव्हता तिकडे. समजला? कामधंदा कधी सुरू झाला? आदामाने पाप केलं तेव्हा. आता तुम्ही पाप करत असेल तर कामधंदा होईल. कोणता कामधंदा होईल? कोणता कामधंदा होईल? फक्त पैशासाठीच न खाण्यासाठी. आता पक्ष्यांना कामधंदा आहे नाही. मग त्यांना कसं माहिती इकडे खायला आहे? नाही. कुत्र्याला खायला आहे? नाही. मग कामाला गेले नाही. मग आपल्या सगळ्यांना काम करावं लागते. मावळं सुकवायला लागते, मावळं विकायला लागते, घ्यायला लागते, सगळी कामं करावं लागतात. आता इकडे बसले, तुम्ही बसलेत ना, कसलं जेवण? बोंबलाचं. सांगा, मी बोंबलाच्या भाजीने जेवलो, मी डाळ भात खाली, ज्ञान वाढते. तर आपली शिकायचं आहे, जो परमेश्वराच्या शिक्षणाच्या, नियमाच्या, वचनाच्या मार्गाप्रमाणे चालतो
त्याला कष्ट करायला लागेल. त्याने फक्त देवाची स्तुती करायची, धन्यवाद द्यायचा, देवाचे आभार मानायचे आणि रोजची भाकर मिळेल त्यात समाधान राहायचं. मग काही असो, कारण ज्या माणसाला मोह नसते तेव्हा मिळते ते खाते. मी तुम्हाला माहिती आहे, दान धर्म करायला प्रार्थना करायला गेलं तो मी जेवत नाही. काल सकाळी मी नाश्ता केलेलो, रात्री आलो 10:30 नंतर प्रार्थना संपली तेव्हा जेवलो. मला माहिती नाही अरे ना काही खाल्लं पण नव्हतं. सकाळचा 10:30चा नाश्ता अरे पण जे परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण जीवन जगतो ना, तेव्हा ती भूक ताण पण नाही लागत. आता तुम्ही तर किती पाणी पित असते ते मला माहिती नाही, पण मला नाही वाटत मी केवढं पाणी पितो. आता सकाळपासून पाण्याची 1 लिटर बाटली संपली नाही, जेवल्यावर सुद्धा एवढंच पाणी पितो. माहिती नाहीये देवाची काय इच्छा आहे. कारण जे जसं शरीरावर तुम्ही कंट्रोल करत राहतील ना, तसं शरीर तुमचं मजबूत होईल. समजलं? मेन पवित्र जो आत्मा आहे योच आपल्या शरीरामध्ये पहिलं ताकदीचा बसला पाहिजे आणि समाधान जे आहे त्या समाधान मोह बघा बाहेर उतरा. जे पाहिजे ते तुम्हाला त्या मोहासाठी विचार करायला लागतो. पण हे डोळे जर व्यवस्थित ठेवले, मन जर व्यवस्थित ठेवलं, विचार जर व्यवस्थित ठेवलं तर मोह होत नाही, येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपलं नाही, आपण कशाला हात घालावं, बरोबर की? आता आपलं मालकाचं आहे, उचललं घेऊ शकते, पण त्या मालकाचंच नाही, त्याच्यावर काय करणार? एक वस्तू खरेदी करायला गेलो, विषय नाही, पण काय करणार? परमेश्वर आपल्याला एवढा आशीर्वाद देतो, पण परमेश्वराच्या दृष्टीने चालतो तेव्हा एवढं सामर्थ्य मिळते की तुम्ही विचार करू शकत. पुढे काय सांगतो? सृष्टी निर्माण करण्याचं काम सोपून सगळं काम झालं. ओके आता थोडासा काय झोपायला गेला तो, विश्रांती घेतली. आपल्यामध्ये आपला बाप आहे की आई आहे, काम धंदा करते, थोडा वेळा ती विश्रांती घेतली, थकलेली आहे म्हणून तुम्ही थकतात का? मी काय थकत पण नाही. विचार माणसं तरी कशी आहे, बघलू का? ते माहिती. अरे माणसं थोडं दुपारची जेवले ना, जरा हसा, मला मग ते जोक टाकायला लागतात. ते डस्टबिन पण नाही मिळत, ती टाकून ठेवा असं. अरे थोडासा हसता असला ते सकाळी ती ऍडव्हर्टाईज करू नका. कुत्रा भुकायला लागला ना तेव्हा पण तो दात काढतो, दात उतरायचा आहे. आणि कुत्रा हापत असेल ना तेव्हा पण दात काढतो, बरोबर? पण माणसं रागाला दात काढतात. माणसाचं मन थोडं फ्रेश ठेवा. ही गरमी नाहीये, ही आपली पापाची गरमी आघात आहे, तेव्हा असे करतात. पुढे उड्या मारा, उड्या मारतील. दुपारचा सवय असतो, बरोबर? येशूने जसा विसावा घेतलेला तो असा नाही घेतलेला. त्यांनी सगळ्या जगाच्या सर्व गोष्टीचं ज्ञान, तो ज्ञानाने थकलेला होता. या जगामध्ये किती हजार वर्षामध्ये 7,000 वर्षापर्यंत या सृष्टीची निर्मिती करायची होती त्याला. पेत्राचे दुसरे पत्र 3:8 एक दिवस 1000 वर्षासारखा ना 1000 वर्ष एक करतो होतं कनेक्शन. पेत्राचे दुसरे पत्र 3:8 प्रियजनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. अरे 1000 वर्ष हे आता येणारे काळ आहेत ना, ते तसंच. जे परमेश्वराने पहिलं आकाश बनवलं, पहिलं आकाश फोडणार, दर 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 दर. पेत्र स्पष्ट बोलते, शेवटचा खजिना पेत्राच्या हातात दिलेला आहे. तुम्हाला पटेल का माहिती नाहीये. 4 16-18 पासून 4 पेत्राला दिल्या पृथ्वीच्या आणि स्वर्गाच्या. पहिला अब्रामाला होत्या,
लूक 16 ते 19 पासून तुम्हाला कदाचित या गोष्टी माझ्या पटत नसेल, कारण तेवढे तुम्ही देवाच्या पेक्षा माझ्यापेक्षा जास्त देवाजवळ जास्त असतील म्हणून कदाचित पटत नाही. पण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा पहिल्या सुरुवातीला बायबल स्पष्ट सांगते पेपराच्या पत्रात आकाश लयाचे, बरोबर. मोबाईल सॅटेलाइट रस्त्यामध्ये तुमची मोबाईल ऑटोमॅटिक फुटत जातील. बघा भविष्य लिहून घ्या. एवढं मोठे गरम होणार, तुम्हाला कळू पण येणार, त्याच्यामध्ये एवढी परिस्थिती येणार, अलग प्रश्न येणार. कारण सृष्टीचा अंत सुरू झालेला आहे. 8:19 आणि प्रकटीकरण वाचा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ही सगळी गोष्टी इतिहासिक दिलेली आहे. माणसाला बातमी बघायला टाइम नाही, टीव्ही बघायला टाइम नाही, मोबाईल बघायला टाइम नाही. फक्त बायबलच्या खऱ्या पवित्र बातम्या याच्यात, जिंदगीच्या बातम्या. आमचा पहिला आणि शेवट हे आहे. सुरुवातीपासून त्यांनी सुरुवात केलेलं होतं तेच. म्हणून जे पहिलं बनवलं ना, ते पहिल्या दिवसामध्ये पहिल्या स्टार्टिंगला सुरुवात खतम होणार. पहिलं काय बनवलं त्यांनी? शून्यातून काय आकार दिला बघा इकडे. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न. पहिला आकाश, बरोबर, त्याच्यानंतर पृथ्वी, बरोबर. मग पृथ्वीची 8:19 पासून पृथ्वीची नासाडी करायची वेळ आहे. आता पेत्राच्या पत्रामध्ये स्पष्ट दिले की आकाश लयामध्ये जाणार. आता तुम्हाला माहिती आहे की हे जे 2च पत्र आहेत, पेत्राचे पहिले आणि दुसरं, मग तुम्हाला त्याच्यात पूर्णपणे इंटरेस्ट घ्यायचे, म्हणजे लक्षात आणायचं आहे की हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. ते एक संदेश त्याच्याद्वारे काहीतरी सांगितलेलं आहे, होणार आहे, हे होणार. देव आपल्या जोडीला आहे, होणार. आता त्यांनी सांगितलेलं होतं त्या गोष्टी होणार आहे. ज्या परमेश्वरी शिक्षणानुसार, नियमानुसार, मार्गानुसार ज्या गोष्टी घडायला सुरुवात केली त्या गोष्टी घडणारच. परमेश्वरी टप्प्यातून आणलेला आहे. पहिला नोहाचा काळ होता, तोच आता सुरू होणार आहे. पहिला आदामाचा काळ होता, आदामाने न्याय केलं, मग ते नोहाला आता दिला. नोहाला सांगितलं पृथ्वी मध्ये तुला बघा आता वरती तारू बांध, त्याने पर्वतावर तारू बांधलं. एकच 7वी कुटुंब आता उचललं, त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी आज आलेली आहे. बरंच जनप्रिय अशाच परिस्थिती येणार आहे, मध्ये मध्ये वादळ येणार आहे, पूर येणार आहे, पावसाने ते सगळं खतम करणार आहे. आज आम्ही फक्त देवाचा हात सोडून पैसा, वस्तू, खाणं पिणं, देशा 22-13 उद्या मारायचंय का आपल्या मजा करायच्या, याच्यात सगळे गुरफटलेले आहेत. मी तर बोलतो प्रभू येशूने सांगितलेले मध्ये रोजची भाकर आज आम्हाला रोज खा. चिकन तंदुरी खा, उंदरी खा, काय खायचं, चिकन लॉलीपॉप खा, जे रोग आणणार आहे. काय खायचं? चिकन तंदुरी, चिकन उंदरी, असं मनुष्य खात राहील. अरे रोज खा, पॅटीस खा, तोंडाला काय वाटेल ते खा, कोण खा, पण टेन्शन घेऊ नका, पण प्रार्थनेत राहा. प्रत्येक मनुष्य वेगळ्या विचारामध्ये भविष्यात धावत आहे. दान, पैसा, वस्तू कोणासाठी जाणार? तर जरा वचन घे जरा. आकाश व पृथ्वी याची उत्पत्ती झाली. तेव्हापासूनची सुरुवात केली ते आजपर्यंत आपण आहे. आजपर्यंत आपण आहेत. आता तुम्हाला जर शिकायचं आहे ते पहिलं वचनाद्वारे शिकायचं, आणि जर वचन तुम्हाला सापडलं तर जीवन पण तुम्हाला सापडणारच. आणि आपले सर्व एवढे पूर्वजाचे लोक येऊन गेले, पृथ्वी सोडून गेले, ते सुद्धा काय ना काय करत, पण त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं आहे. आपल्याकडून किती चांगलं आहे मला माहिती नाही, कारण जो आदाम एवाच्या काळात शैतान होता ना, आता पृथ्वीच्या काळात आहे. प्रकटीकरण 12:12. नवो काळ थोडा आहे, तो आपल्याकडे अशासाठी आलेला आहे की आपण देवापासून दूर व्हावं, देवाचं वचन सोडावं, देवापासून दूर राहावं, संकट आपल्या घरामध्ये आणावे. अशा पद्धतीने आम्ही आपलं भविष्य घालवायला पाहिजे. आजचा आत्मा जो लोकांमध्ये आहे तो चिडचिडा आत्मा, राग, नफरत, द्वेष, हेवा ही माणसामध्ये उत्पन्न झालेली.
गलितिकरस 5:17 ते 21 पर्यंत वचन आहे आणि 22 आणि 23 9 फळं अशी दिल्या लोकांशी प्रेमाने कसं वागावं. आज आपल्याकडे प्रत्येकाने विचार करायचा आहे की पवित्र आत्मा आपल्या जोडीला आहे का, आणि आहे तर पवित्र आत्म्याद्वारे आपले आचार विचार पवित्र राहतील, सामर्थ्याने राहतील, शांतीने राहतील, वरदानाने राहतील, पण राहतील. कारण देवाचा आत्मा बोलण्यात नाही, तो करण्यात. मला आज पवित्र आत्मा पाहिजे तर मी पवित्र आत्म्याचा शोध करेन. लोकांनी विचार करा की दुष्ट आत्मा हवाय का पवित्र आत्मा. आज दुनिया दुष्ट आत्म्याच्या मागेला गेले. शरीराचा आत्मा दुष्ट आहे आणि शरीराच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो पवित्र आहे. तो पाप नाही करत, तो पाप नाही करत. अगदी मस्त झोप येते की नाही येते, मिरच्या कोथिंबीर दिसतात की नाही दिसतात. सुकी मिरची नाकाजवळ लावली तर काय होते मला सांगा. झोप आल्यावर सुकी मिरची नाकाच्या जवळ जर ठेवली काय करतील मला सांगा. 80-90 काय सांगतील. आळशी या वेळची 80-90 असं करतात. अरे मनुष्य उत्साहित ना. इतर घाम काही नाहीये. आम्ही माझा मित्र होता, आम्ही दोघे जाऊ. तर बंडी अशी घ्यायची, एका तासात ती बाटली सोडायची, भरायची, एवढा घाम निघायचा. इथं काय करणे, काहीच 9 वाजेपर्यंत सकाळी काम नाही करू शकत. संध्याकाळी 4च्या 5च्या नंतर कामाला लागायचे. दुपारची कोणाची हिंमत नाही, सगळे यायचे चक्कर येऊन पडतील. इतर गरमी काही नाहीये. आम्ही कसे शिक्षण घेऊन आलेलो, त्याग घेऊन आले. म्हणून मी सांगतो जेवढं येशू जवळ आहे ना तेवढा मनुष्य समाधान, शांत, मन शांत. चिंता वाढते ना, विचार वाढतात ना, त्याच्याने गरमी जास्त होते. कारण लोक काय करतात, उद्या हे करायचं, परवा हे करायचं, आता काय करायचं नाही ना. उद्याचे विचार एवढे जोडण्यापेक्षा आताच विचार कर, मला येशूचे विचार बघायचे, मला येशू पाहिजे बस. आम्हाला येशूच्या बरोबर राहायचं आहे. कोणच येशूच्या बरोबर राहायला. येशूने मध्ये 28 आणि 19-20 वर्षांमध्ये जेव्हा बाप्तिस्मा दिला तर तेच आज तुम्हाला शिकायचं आहे. मत्तेमध्ये आपण बघतो की प्रभू येशूने माझ्या 5 पासून प्रार्थना शिकवताना कसं. तर आता हे उत्पत्तीचं घ्या. आता उत्पत्तीला जेव्हा परमेश्वरी सुरुवात केली बरोबर, तर सूर्य पहिला कुठून उगवला. सूर्य पहिला कुठून उगवला मला सांगा. कोणाला माहितीये? माहितीये सूर्य माहिती. हे बघा सगळ्या जगात जे भारत देशामध्ये जे आहे ते सगळ्या जगात भारत देशामध्ये संपूर्ण जीवन 3 ऋतू आहेत. एक ऋतू खाला शैतानाने, समजला. एक भाग तोडवला आदामा एव्हापासून बरोबर. 4 भाग पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर. दक्षिणाचा वारा सुटला बरोबर. बायबल वाचले, मला खूप सांगायचं आहे पण तुम्हाला तेवढं भेटणार नाही बरोबर. वारा कुठे सुटला बायबल मध्ये. वारा कुठून सुटला. पाऊस यायचा तर पहिला दक्षिणेतून बरोबर. पूर्वेपासून पहिला वाघ निर्माण केला बरोबर. ते दुसरा त्या पुढचं वचन वाचायचा बरोबर तुला सांग. परमेश्वर देवाने आकाशावरील केली तेव्हा शेतातील कोणतेही उद्भिद नव्हते आणि शेतातील कोणतेही वनस्पती हजारे उगवली नव्हती. कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. पुढे वचन 6 मात्र पृथ्वीवर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. वचन 7 मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकापुड्यात जीवनाचा श्वास फुंकला तेव्हा मनुष्य जीवनाने प्राणी झाला. वचन 8 परमेश्वर देवाने पूर्वी
सांगते, परमेश्वराने देवाने पूर्वेच्या दिशेने आदिनाचा भाग, म्हणजे पहिला सूर्य कुठून उगवतो, कुठून उगवतो बघा. कोणतंही झाड आहे ना, ते झाड उगवताना पहिलं सुरुवात आहे ते पहिलं सूर्याकडे लक्ष दे. झाड लावा, ते झाड पहिलं सूर्याकडेच लक्ष दे. एक बाळ जन्माला आलं का ते जन्माला असल्यानंतर घराचा जी ते लाईट आहे त्या लाईटीकडेच त्याची नजर असते, बरोबर. म्हणून कधी कधी मुलं बघा, आपले लाईट जर डोक्यावर असेल तर मग डोळे असे वर असतात, बरोबर. मुलांच्या डोळ्याला फरक कुठून पडते, जर मुलं इकडे आहे आणि लहान छोटी मुलं अशी ठेवल्या आणि इकडे लाईट आहे तर त्या मुलांचे डोळे असे वाकडे राहतील, कारण ते पहिलं लाईटीवर बघते, समजलं. म्हणून लाईट कुठून आला पाहिजे, समोरून. मग जर समोर असं लाईट असेल तर त्याचे डोळे बरोबर असतात. लहान बाळाचं जीवन तसंच आहे ना, ते डोळे जर त्याचे वाकडे ठेवायचे असले तर मग लाईट वाकडा ठेवायला लागेल. बघायचं असेल तर त्याला, आता तो इकडे बघतो ना, बरोबर, तर त्याला असं त्याचे डोळे असे ना, आपल्याला काय वाटतं तो तिकडे बघून मला बघतो, पण त्याचे डोळे इकडे आलेले आहेत कारण त्या लाईटीचा परिणाम तसा आहे. म्हणून परमेश्वराने पूर्वे देशातून, म्हणजे आता पूर्वे भाग आहे नाही हो, पूर्व भागातून आला की नाही, बरोबर. आपण सकाळी जर सूर्य उगवतो तर कुठून येतो, पूर्वेकडून येतो. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काय करणार, हल्लिया. आता ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत ते पहिलं घ्या, हल्लिया. परमेश्वराने सुरुवात पूर्वे दिशेचा खरा अनुभव दाखवला, हल्लिया. आणि मस्तपैकी सर्व सृष्टीची निर्मिती केल्यानंतर आपल्या सगळ्यांना त्याच्या आज्ञा पहिल्या ठेवल्या, बरोबर. म्हणून भारत देशात आता काही लोक कशात माहिती नाही, तो सांगते या देशात पहिला पृथ्वी बनवलेली, त्या देशात अरे सृष्टी बनवली तेव्हा त्यांनी प्रकाश बोलला तर अख्या जगाला बोला, बरोबर. आता अमेरिकेला लाईट आहे का नाही, रात्र आहे, रात्र. अमेरिकेमध्ये रात्र, पाठीमागे 12 तास आपल्यामध्ये 12 तासानंतर अमेरिका येईल. मग ते 12 तासात त्यांना अंधकार दिलाय. आता तिकडे दुसरा दिवस उगेल, बरोबर. आपला दिवस संपेल तेव्हा त्याचा दिवस उगवेल, तर असं आहे. इतिहास फार मोठा आहे पण ऐकायला पाहिजे का नाही, बरोबर. तर बायबल वाचा, उत्पत्ती वाचा, मनापासून वाचा. तर आपल्यामध्ये हिवाळा आहे, पावसाळा आहे, गरमी आहे, एक तो नॉर्मल झाला. हे 4 ऋतू व्यवस्थितपणे होते आपल्याला, पण 3च ऋतू होते. कारण आदामाला फसवलं ना, देवासारखं बनवण्यासाठी त्यांनी डिसिजन घेतलं, त्यांनी पाप सुरू केलं, म्हणून आपल्या भारत देशात जास्त पाप आहे. समजलं, शैतान जास्त कार्य करत असते. भारतामध्ये बुद्धी विचार जास्त, जीवित परमेश्वराचं प्रार्थना, विश्वासी सगळे विश्वासी लोक, सर्व प्रकारचे लोक या भारत देशामध्ये राहतात. कोण हिंदू बोला, कोण मुसलमान बोला, कोण ख्रिस्ती बोला, कोण बौद्ध, म्हणजे कोणीतरी बोला. ती मानवाची सुरुवात जी होती ना इथे सुरू झाली. पण 6 ते 5 पासून सृष्टी माणसाची निवड केली तेव्हा परमेश्वराने मानव बनवला, तेव्हा माणसाचा संताप देवाला झाला. 7व्या अध्यायामध्ये जलप्रयाची सुरुवात केली. 6 सुरुवात झाली. नोहाचं 7वी कुटुंब होतं आणि या जगाचा धर्म स्थापित झाला कसा, मानवाचा स्वार्थ म्हणून. आम्ही सगळे नोहाच्या वंशातून आलेले आहेत, ते परमेश्वराचे प्रतिरूप. आता परमेश्वराचे प्रतिरूप कसे होते, जे पवित्र रूपाने चालत होते ते परमेश्वराचे पवित्र रूप होता. जे मोहात नाही, पापात नाही, घाणीत नाही, नाशात नाही, अशा व्यक्तीचं जीवन परमेश्वराच्या दृष्टीने ते पवित्र लोक होते.
आणि हे सिस्टम आहे, बरेच सिस्टम आहे. बायबल जो वाचत जाईल तर टप्प्याटप्प्यात एक त्यांना कळेल. म्हणजे 100 लाखोंमधून एक मनुष्य पवित्र बनवला जातो. 10वा हिस्सा देवाजवळ 10वा हिस्सा होता, तो पवित्र होता. समजलं? काही मधला अभ्यास चांगला आला, एक घेतला जाईल एक ठेवला जाईल, बरोबर. तर त्याची गोष्ट असेल अभ्यासचं चांगलं जीवन झालं. आता पृथ्वीमध्ये जेव्हा 2 पवित्र पुरुष आले, ते कोण आले? नव्या करारामध्ये एक योहान पश्चातापासाठी आला आणि येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने बप्तिस्मा करण्यासाठी आला. पश्चातापाचा बप्तिस्मा म्हणजे स्वतःने आपली पापाची काय घेतली ती बदली घ्या आणि आपल्या पापांची कबुली करा, सोडून आपलं जीवन चांगलं घ्या. इथे योहानाच्या नव्या करारामध्ये आला. नव्या करारामध्ये त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचा करार येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा शिष्यांना दिला. किंवा 20:22 पवित्र आत्म्याचा स्वीकार कर, पण नाही स्वीकार केला. ते स्वीकार न झाल्यामुळे त्यांनी पेंटिकॉस्ट म्हटला. 50 दिवस लोक 19 आपलं योहान 19:25-26 आपल्या आईसहित आपल्या शिष्याला आणि सर्व जे लोक होते म्हणजे त्यांना एकत्र केले आणि 12 शिष्यासहित त्या स्त्रिया होत्या हालेलुया. त्यांना पवित्र आत्मा दिला आणि पवित्र आत्म्याने ते सामर्थ्य झाले. तर उत्पत्ती 11 अध्याय म्हणजे माणसाचा स्वार्थ पहिला सुरू झालेला होता पापाच्या द्वारे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःचा, आज पण तसं स्वार्थ आहे. आणि प्रार्थना करणारे अनेक लोक आहेत. मी नाव सगळ्याची देऊ शकत नाही ना, मला काय अर्थ नाही त्या नावावर बोलायला. पण आपल्या सगळ्यांना सावध राहायचं आहे. मी चुकलं तर मला प्रभूने क्षमा करा, तुम्ही चुकले तर तुम्हाला पण आपल्याला सावध राहायचं आहे की आपण सैतानाचं काम करतात का परमेश्वराचं काम करतात. माणसाने किती आपल्याला उंच करू दे पण त्याचा फायदा होत नाही. आपण सगळे मानव आहेत, आपण सगळे पापी आहेत. पण आपल्याला स्वतःला शिकायचं आहे की देवावर मी प्रेम करायचं की या माणसावर प्रेम करायचं. म्हणून मी नेहमी लोकांना मला भेटायला यायचे, मी त्याला पहिलेच सांगतो की देवाला भेट, म्हणून तुझं सगळी कामं तुझी होतील. कारण देवाशिवाय आपल्या जिंदगीमध्ये काय, मी देवाला भेटलो म्हणून माझं जीवन देवाबरोबर आहे. तुम्ही पण देवाला भेटा, तुमचं जीवन देवाबरोबर. कोणत्या पास्टर बरोबर, कोणत्या ब्रदर बरोबर, कोणत्या व्यक्ती बरोबर आपल्याला त्याचं देणं देणं नाही. मानवाचं व्यक्तीचं वैयक्तिक जीवन जे आहे ते थोडं सांभाळून घ्या. कारण कोण कसा बोलतो कसं नाही, खोटे ख्रिस्ती खोटे संदेश शेवटच्या काळाचे आहेत ना. आता पृथ्वीची सगळी नासाडी होणार आहे, तर आपल्या सगळ्यांना पश्चाताप करणं गरजेचं आहे. सर्व भेट माहिती तपासला, परंतु बराच वेळ मिळत नाही. मेट्रिकला मला हे सांगायला बरं वाटते आणि मेट्रिकमध्ये बरेचसे शिक्षक नवीन प्रकारचे ज्ञान देतो, मी तेवढी रेकॉर्ड करत नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना प्रेषित 21 सर्वांचा हृदय त्यांना परमेश्वर आपल्या सर्वांना पवित्र आत्मा मिळावा. जुन्या काळात नव्या काळापर्यंतच्या पवित्र आत्म्याने आपल्याला मार्गदर्शन केले, शिकवण दिले, ज्ञान दिले, बुद्धी दिली. त्या पद्धतीने तुम्हाला आपलं जीवन बनावं. सर्व मंत्री लोक आमदार सरपंच भेटू. परमेश्वरचे सेवक, परमेश्वरचे कार्य करणाऱ्या अशा लोकांवर आमची प्रार्थनेचा वर्षाव आपल्याला पवित्र आत्म्याच्या दानाने वरदानाने सगळ्यांना बरोबर. सर्व मानवजात परमेश्वराचे लेकर आहेत आणि त्यांनी परमेश्वरची इच्छा जाणावं ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन.